चला, गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस होता. त्या दिवशी मी घरीच विष्णू सहस्त्रनाम वाचून घेतलं होतं. म्हणजे पुढे एका ताईनं गुरुचरित्राचं पारायण घरीच लावलं, त्यांच्या घरी जाऊन मी वाचून घेतलं होतं. म्हणजे त्यांनी वाचलं आणि मी श्रवण केलं. मला ते जास्त जमत नाही वाचायला संस्कृतमध्ये असल्यामुळे. आणि त्यानंतर म्हटलं चला आज आपण केंद्रात जाऊ, कारण की आता केंद्र प्रमुख सारखे सारखे सांगतात की तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचायला या जा. दिवसभर आपल्याकडून न कळत ज्या चुका घडल्या असत्या आपल्या हातानं तर त्या इथं माफ होतात. त्याच्यामुळे विष्णू सहस्त्रनाम आपल्याला वाचायचं असतं. तर ते घरी होते तर म्हटलं चला आता हे आहेच, हे तर यांना घेऊन जाते. आणि आमची आरती बी झाली आणि विष्णू सहस्त्रनाम मी वाचून झालं. आणि हे केंद्र बघा, ह्या टायमाला किती भारी दिसतं. ते बाहेर ते भगवे झेंडे ते एकदम सुंदर दिसत होतं. त्यानंतर मी ना जायच्या अगोदरच वरण भात असं बनवून गेले होते यांच्यासाठी. आणि माझ्यासाठी सकाळच्या पोळ्या होत्या, पण म्हटलं चला काहीतरी भाजी बनवू. आणि एक ताई मला विचारत होती की आपण पारायणमध्ये बसलो तर काय काय खाऊ शकतो. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगते. जास्त मला काही माहिती नाही, पण जेवढं माहिती मी तेवढं सांगायचा प्रयत्न करते. आपल्याला पर अन्न वर्ज्य असतं. पर अन्न आपल्याला बिलकुल घ्यायचं नसतं. आणि मसाले पदार्थ आपल्याला खायचे नसतात. त्यानंतर दोन वर्णी ज्या गोष्टी असतात त्या खायच्या नसतात, जसे की डाळी साळी शेंगदाणे वगैरे असे दोन वर्णी असतात, तर ते आपल्याला ते बी चालत नाही. त्यानंतर ना तुम्ही जर चपाती खात असाल तर तुम्ही चपातीच खायची 7 दिवस. आणि जर तुम्ही भाकरी खात असाल तर भाकरीच खायचं. भात वगैरे हे असं काही खायचं नाही. तर मी चपातीच खात असते, कारण की मग आपल्या घरच्यांना बनवले का आपल्या बी होऊन जाते, डबल कुटाणं होत नाही. तसं बी आपल्याला भाजी वेगळी बनवावी लागते. तर मी ना टमाट्याची चटणी बनवली आहे. तसं ना मी भाज्या म्हणजे खाण्याचा काही जास्त लोड घेत नाही. मला काही बी भाज्या चालून जातात. म्हणजे ज्या ह्या 4-5 भाज्या आहे ना तेवढ्या मी रिपीट करते. तर आणि मला दूध वगैरे असं काही आवडत नाही, म्हणून माझी अशीच कोरडी भाजी असते. तसं ना पारायणाला बसलं ना तर खाण्यापिण्याचं मी जास्त काही लोड घेत नसते, कारण की केंद्रात जर पारायणाला आपण बसलो तर आपलं येणं जाणं घरातलं आवरणं याच्यामध्ये आपण इतकं बिझी होऊन जातो ना, तर खाण्यापिण्याकडे काही एवढं लक्ष राहत नाही. चला माझं इकडे जेवण वगैरे होऊन गेलं. त्यानंतर मी लगेच भांडे वगैरे म्हणलं चला पटकन आवरून घेऊन. आज ना लई उशीर झाला. विचार केला होता लवकर आवरून लवकर झोपू, पण नाही, जे व्हायचं ते होतंच. हे घरचे लोक टाईमपास करतात आणि त्यांच्यामुळं मला बी उशीर होऊन जातो. तसं आपल्याला सकाळी लवकर उठायचं असतं, पण घरच्यांचं चालू राहतं. त्यानंतर म्हणलं चला पटापट आवरून घेतलं. आणि ह्या ताई आहे ना तर माझ्यावरती राहतात. तर यांनी ना खूप सुंदर असा केक बनवला होता. त्यांच्या आईवडिलाची लग्नाचा वाढदिवस होता त्याकरिता. तर तुम्हाला कोणाला अयोध्येनगरीमध्ये पर्यंत माझा व्हिडिओ जर गेला असेल, कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर ह्या ताईला नक्की द्या, कारण की आपण गरजू माणसाकडूनच या गोष्टी घेतल्या पाहिजे. आणि बेकरीमध्ये कसं भरपूर गिऱ्हाईक जातात, त्यांना काही कमी नाही, पण ज्या ताई घरी असं करतात मेहनत करतात त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे. चला तर झोपायला जात होते, पण तेवढ्यात लक्षात आलं की डब्यासाठी काहीतरी बनवायचं, म्हणून मी ना कारलं वगैरे कट करून ठेवलं, कारण की मी कारला अर्ध्या दिवशीच कट करत असते. चला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. बाय.